तर राज्यामध्ये सुद्धा आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण विदर्भाला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिक घाटमाथा सातारा सांगली कोल्हापूरला सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे आपण पाहतोय की राज्यामध्ये सुद्धा आता काही भागामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला। मुंबई ठाणे पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर कोकणामध्ये सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सध्या राज्यामध्ये सुद्धा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना सुद्धा आता अनेकांना देण्यात आलेल्या आहेत। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सोबतच मुंबई ठाणे पालघरला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आज सकाळपासूनच एव्हाना रात्रीपासूनच काही ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रासह कोकण मराठवाडा या ठिकाणी सध्या पावसाचा इशारा जो आहे तो हवामान विभागाने देण्यात आलेला आहे। या मुसळधार पावसामुळे या अलर्टमुळे आता सध्या हवामान विभाग जे आहे ते सुद्धा आता अलर्टवर आलेला आहे। प्रशासन सुद्धा अलर्टवर आलेला आहे। ज्या ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवू शकते त्या ठिकाणी एनडीआरएफचे जवान सुद्धा आता तिथे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आता प्रशासन जे आहे ते आता सतर्क झाल्याचं चित्र आहे। नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। धरणांमधून सुद्धा जे आहे तो आता विसर्ग सोडायला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गाला सुद्धा आता रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। विशेषतः कोकणामध्ये सुद्धा पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। याच पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा आता अलर्टवर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी पाणी साचू शकतं त्या ठिकाणी आता प्रशासन रस्त्यावर उतरून आता काम करतंय। सोबतच मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी सखल भागामध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपण काही वेळापूर्वी बघितलं तर अंधेरी सबवे सुद्धा जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे आता चाकरमान्यांची जी आहे, कामावर जाणाऱ्यांची जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय या ठिकाणी होतीये। अनेकांना वाहतूक कोंडीचा सुद्धा आता या पावसामुळे त्रास सहन करावा लागू शकतो। नाशिकसह घाटमाथ्यासह अनेक ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे आपण पाहतोय की राज्यामध्ये सध्या मुसळधार पावसाचा जो आहे तो आता इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागानं आजच हा इशारा दिलाय। सोबतच ज्या ज्या ठिकाणी पाऊस बरसतोय त्या ठिकाणी प्रशासन सुद्धा आता अलर्टवर आलेला आहे। मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आता पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान आपण गोंदियामध्ये जाऊयात। गोंदियामधल्या पावसाची परिस्थिती काय ते आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतायत। सध्या या सगळ्या याच्यामध्ये भंडाऱ्यातली सध्याची परिस्थिती कशी आहे? निश्चितपणाने गोंदिया जिल्ह्यासोबत विदर्भामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि रात्रीपासूनच गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे आता सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नदी नाले हे दुथडी भरून सध्या वाहत असल्याचे चित्र दिसत आहे। सिद्धेश, पण आपण जर बघितलं एकंदरीत तर राज्यामध्ये सुद्धा आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी नदीकाठच्या गावांना सुद्धा आता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। तर तिथल्या सध्या भागातली परिस्थिती कशी आहे, विशेषतः भंडारा आणि गोंदियातली? निश्चितपणाने आपण पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदी असो किंवा वाघ नदी असो आणि या पात्रातील आता धरण साठ्यामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे धरण साठे सुरू करण्यात आले। त्यामुळे वैन नदी काठचा जो भाग आहे आणि गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदी काठचा जो भाग आहे या गावातील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि पूर परिस्थिती जर उद्भवली तर अशा लोकांनी विशेष काळजी घेण्यासाठी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सुद्धा सज्ज झालेला आहे. पण राकेश, जर आपण बघितलं तर या सगळ्या भागामधली जर आपण पावसाची परिस्थिती जर बघितली तर पावसानं आता रात्रीपासूनच हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आता प्रशासनानं काय काय पावलं उचलली आहेत? निश्चितपणे भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली असली तरी गोंदिया जिल्ह्यामध्ये मात्र सखल भागामध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली नाही. परंतु अशी परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे आणि अशा प्रकारची कुठूनही माहिती मिळाली तर याबाबत जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील असं जिल्हा प्रशासनाद्वारे कळवण्यात आलं आहे. सिद्धेश. नक्कीच धन्यवाद राकेश, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यानंतर आपण आता सिंधुदुर्गामध्ये जाऊयात, कारण सिंधुदुर्गाला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सोमेश आपल्या सोबत आहेत. तर सुरेश, सध्याची आपल्या आता सिंधुदुर्गातली परिस्थिती काय? सिंधुदुर्ग जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होती. मात्र आता बघितलं तर थोडी पावसाने उसंत घेतली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट हा जारी केला आहे. सध्या ज्या प्रमुख सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नद्या आहेत त्या धोका इशाराच्या पातळीच्या खालून वाहत आहेत. मात्र एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच इथे एनडीआरएफची टीम आहे ती दाखल आहे. त्यामुळे प्रशासन सर्व जी काळजी आहे ते घेताना दिसते. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान विभागाने दिलाय, कारण सध्या लाटांची उंची आहे ती वाढते आणि भरती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मच्छीमारांनी काळजी घ्यावी. सुरेश, त्यामुळे आता आपण पाहतोय की या सगळ्या संदर्भामध्ये आता सिंधुदुर्गाला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. समुद्रामध्ये जाण्यापासून सुद्धा मच्छीमारांना रोखण्यात येत आहे. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन काय पावलं उचलतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय की कोकणाला सुद्धा आता रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान आपण आता मुंबईतल्या पावसाची परिस्थिती काय हे आपण आपल्या प्रतिनिधींकडून आमच्या जाणून घेऊयात. आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. ज्योत्स्ना, सध्या मुंबईतल्या पावसाची परिस्थिती कशी आणि तू आता मुंबईमधल्या कुठल्या भागात आहेस? सध्या प्रशांत, बघायला गेलं तर आपण मुंबईमधल्या दादर या परिसरातल्या पावसाची परिस्थिती जी आहे ती आपल्या ऑडियन्सला दाखवू शकतो. आणि खास करून जर संपूर्ण मुंबईचं म्हटलं तर मुंबईमध्ये आज पहाटेपासून जे आहे ते जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि मुंबई हवामान खात्यानं म्हणजे जे हवामान खातं जे आहे त्यांनी सांगितलेल्या अलर्ट प्रमाणे मुंबई, ठाणे आणि त्याचबरोबर पालघरमध्ये येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्याचबरोबर येत्या 3 ते 4 तासामध्ये आणखीन मोठा पाऊस येण्याची शक्यता सुद्धा जी आहे ती हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. खास करून जर बघायला गेलं तर मोठा पाऊस मुंबईमध्ये ज्या वेळेस होतो त्यावेळेस जे आहे समुद्राला भरती आली आणि मुंबईमध्ये मोठा पाऊस सुरू असला तर मात्र मुंबईच्या सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतं. खास करून आता सध्याची परिस्थिती जर सांगायला झालं तर मुंबईच्या अंधेरी सबवे या उपनगरामध्ये जे आहे ते सध्या पाणी साचलेलं आहे. अजून हायटाईड जी आहे ती पूर्णपणे सुरू झालेली नाहीये समुद्रामध्ये. असं असून सुद्धा मुंबईमध्ये पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागामध्ये जे आहे पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे ट्रॅफिकची परिस्थिती जी आहे, ट्रॅफिक जे आहे, जे कर्मचारी वर्ग जो आहे तो, कामगार वर्ग जो आहे तो कामावरती जाताना त्यांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. ज्योत्स्ना, जर आपण बघितलं तर आत्ताची जी वेळ आहे ती सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कामावर जाण्याची वेळ. या पावसामुळे काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे. मात्र ज्या ठिकाणी पाणी साचलंय तिकडून पर्यायी मार्गाचा सुद्धा वापर करायला प्रशासन सांगतंय. या संदर्भामध्ये सध्या मुंबईतल्या वाहतुकीची परिस्थिती काय आहे आणि सध्या कशा पद्धतीने आता या संदर्भात वाहतूक पोलीस काम करतात? प्रशांत, अगदी बरोबर आहे. कधी न थांबणारी मुंबई, 24 तास चालणारी मुंबई, पावसामध्ये मात्र जी आहे ती थोडासा पाऊस होतो, अनेक सखल भागामध्ये पाणी साचतं आणि बीएमसीने केलेल्या कामकाजाची पावती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि जे आहे ते मुंबई ठप्प होऊन जाते. सध्या मुंबईच्या कुर्ला या परिसरामध्ये काही ठिकाणी आणि त्याचबरोबर अंधेरी सबवे अशा सखल भागामध्ये जे आहे ते पाण्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, पाणी साचलेलं पाहायला मिळते. आणि त्यामुळे मुंबईची वाहतूक जी आहे, खास करून जी रस्त्यावरून चालणारी वाहतूक जी आहे, गाड्या ज्या आहेत त्या स्लो गतीनं सुरू आहेत. मुंबईचं ट्रॅफिक असं मोठ्या गतीनं कुठं लागलेलं नाहीये. मात्र कामावर जाणारी जी नोकरदार मंडळी जी आहे त्यांना मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी होत आहे. मुंबईमध्ये जर असाच पाऊस जो आहे तो सातत्याने सुरू राहिला तर मात्र मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेवरती सुद्धा त्याचा परिणाम पाहायला मिळेल. मात्र
सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर अंधेरी सबवे कुर्ल्याच्या काही भागामध्ये जे आहे पाणी साचलेलं आहे. मुंबई उपनगरामध्येही जास्तीत जास्त परिस्थिती पाहायला मिळते. मात्र प्रशासनाकडनं आणि खास करून मुंबई महानगरपालिकेकडनं जे आहे ते मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती लोकांना किंवा मुंबईकरांना जे आहे कोणाच न जाण्याचा सल्ला दिलेला आहे. कारण समुद्राच्या उंच लाटा आणि त्यावरती मुसळधार पाऊस यामुळे मुंबईकरांना सुरक्षित राहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावरती जाऊ नये आणि गरज असली रेड अलर्ट जरी नसला तरी मुंबई, ठाणे आणि पालघर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे गरज असली तर बाहेर पडा. मुंबईच्या पावसाचा फक्त आनंद घेण्यासाठी जे आहे ते मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर. त्यामुळे आपण पाहतो की मुंबईमध्ये जरी ऑरेंज अलर्ट जरी जारी करण्यात आलेला असला तरी सुद्धा आता नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा असं सुद्धा आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. धन्यवाद ज्योत्स्ना, तू दिलेली अधिक माहितीबद्दल. त्यामुळे आपण पाहतो ही मुंबईमधल्या अंधेरी भागामधली ही दृश्य आहेत. अंधेरी सबवे जो आहे तो आता पाण्याखाली गेलेला आहे. वाहतूक पोलिसांकडून सुद्धा आता या ठिकाणी पर्यायी रस्त्याचा वापर करायला आता सांगितलं जातं. दरम्यान आपण आता रायगड मधल्या पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजय नाडकर सध्या आपल्या सोबत आहे. अजय, सध्या आता रायगड मधली परिस्थिती कशी आहे आणि या संदर्भामध्ये आता प्रशासन काय पद्धतीने पावलं उचलत आहे? सिद्धेश, आज रायगड जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रायगडच्या काही भागात जो आहे तो रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामध्ये आपण पाहिलात तर कर्जत असेल किंवा खालापूर असेल या ठिकाणी पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळेच पाताळगंगा नदी पाण्याची पातळी जी आहे ती प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळेच जो स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडून जे स्थानिक व्यवस्थापक शाळा आणि विद्यालयांचे आहेत त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की सुट्टीबाबतचा निर्णय जो आहे तो स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापकांनी घ्यावा आणि त्यानुसार काही शाळांना जे आहे ते कर्जत आणि खालापूरमध्ये सुट्टी देण्यात आलेली आहे. तर कर्जत आणि खालापूरच्या काही भागात जे आहे सखल भागात पाणी साचल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. आज हवामान खात्याकडून रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन जो आहे तो सतर्क असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पण आजेश, जर आपण बघितलं तर रायगड मधल्या ज्या काही नद्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा आता पावसामुळे कदाचित पूर सदृश्य परिस्थिती उद्भवू शकते. काही सकल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला लागू शकतं. तर या सगळ्या संदर्भामध्ये आता सध्या प्रशासन कशा पद्धतीने पावलं उचलत आहे? आपण पाहिलं तर आज रेड अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या जे गावं आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. कारण रायगडच्या जर प्रमुख नद्या आपण पाहिल्या तर पाताळगंगा असेल, आंबा असेल, कुंडलिका असेल, सावित्री असेल या प्रमुख नद्या आहेत आणि या नद्या. त्यामुळे जर आपण रायगड मधल्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर या संदर्भामध्ये आता सध्या प्रशासन सुद्धा आता योग्य रीतीने पावलं उचलते. धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.